नवीन पॉडकास्ट बघायला भेटणार आहे पार्ट 3 माझा। पार्ट 3 मध्ये येणार आहे बोचऱ्या टकल्यान करिश्मा ऑफिशियल, बघायला विसरू नका। ओके, आपण प्रयत्न करू। नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर उठली मी, आंघोळ केली, देवपूजा झालेली आहे, मस्त असं प्रसन्न वातावरण वाटते। मयंक, एवढं दूध पिऊन घे चल। तर मयंक उठला, मयंकचा आवरून दिला, आंघोळ वगैरे झाली त्याची आणि शाळेची तयारी झाली। आता मयंकला अरे 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 तर मयंकला आता शाळेत पाठवायचं आहे। हे बघा सगळं आवरलं। कालचे कपडे, एवढे मोठे कपडे पडले होते, घडी घालून ठेवलेत। आता कालचे एवढे मोठे कपडे बी धुवायचे पडले, कारण मी काल तिकडे गेलती त्यामुळे उशीर झालता। तर मग कपडे पडले पहिला, हां, तर कपडे पडलेले। बाय मित्रांनो। हां, त्यानंतर हे किचन ओट्यावरचे सगळे भांडे बिंडे लय राडा पडला होता रात्रीचा, तर हा सगळा राडा आवरून काढला। बिस्किट खाल्ले ना पूर्ण? हां, तर आता हा राडा आवरून काढला आणि आता मला आज टिफिनच केला नाही मयंकला चहा नाश्ता दिला। आता त्याला शाळेत पाठवते, शाळेत सोडून आल्यानंतर यायचं, परत स्वयंपाक कालसारखीच घाई झाली आज। काल नाही, त्या दिवशी तसंच झालं। तर काल तर साबुदाणा नेलं होतं। तर काय म्हणते बाई, जाऊ दे। आमच्या इकडं कसं पावसाचं मोसम झालं आहे ते बघा। हे बघा सगळं असं लय पाऊस उठलेला आहे जबरदस्त। 12 वाजले ना, ऊन निघायचा पत्ता नाही बघा। या झाडाला आहे ना, या झाडाला मला बांधायचं आहे। कसं काय बांधतेत मला सांगा बरं जरा। याला असं वर बांधावं लागते म्हणे। छान आलंय हे बघा, छान आलंय, म्हणजे नजर लावू नका फक्त बघा। नजर लागते बरं का असल्या झाडांना। तर असू द्या, चला। आम्हाला बघा लय 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 म्हणजे लय उशीर झाले। काय रे, कपडे इथंच फेकून ठेवले होय। अरे 12:15 वाजले, चल। तर मित्रांनो, सध्या काही बोलायचं सुचत नाही आहे। पटकन एकदा मयंकला शाळेत सोडून येते आणि मग बोलू आपण, कारण तिकडून येऊन परत त्याचं टिफिन बी करायचं आणि किती मोठे कपडे धुवायचे। आणि पावसाचा मोसम एवढा झालेला आहे, कपडे वाळतात का नाही तो एक टेन्शन। आज कोणत्या हालतीत डोक्याला मेहंदी लावायची बाबा, कारण लय झालं। आज लावेल, उद्या आज उद्या काही करून मला नाही बी कोणी लावून दिली। पार्लरमध्ये नाही गेली तरी स्वतः तरी येळी वाकडी लावीन पर लावीन बाबा। तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा। थोड्या वेळाने बोलते, उशीर झालाय मला, त्यामुळे गडबडीत काही उमजत नाही। आणि हो, एक ताई म्हणत होती की सगळे व्हिडिओ काढतात, असे नाही म्हणत, मला काम आहे वगैरे। आता काय करू, मला व्हिडिओ बी काढणं गरजेचं आहे, काम बी गरजेचं आहे, सगळंच। हो, चला 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 निघा, चला मित्रांनो, आल्यावर बोलू। तर मग अशी मयंकला शाळेत सोडून आली, व्हिडिओ वगैरेचं काम केलं, व्हिडिओ वगैरे टाकून दिला आणि त्यानंतर आता लागली मी स्वयंपाकाला, कारण एवढे मोठे भांडे घासायचे पडले त्यामुळे लवकर स्वयंपाकच नाही झाला। मग आता काय, त्याला डबा नेऊन द्यायचा आहे जेवणाच्या सुट्टीच्या अगोदर। तर आता इकडे पीठ मळून ठेवलंय, इकडे मटकीची भाजी करते। आता काल संध्याकाळी येताना मटकी आणली होती, तर आता मटकीची भाजी आणि टिफिन नेऊन देते। हां, तर एक ताई म्हणत होते की करिश्मा, तू डेली रुटीनमध्ये तुझे म्हणजे काय म्हणले बाई, डेली रुटीनमध्ये तुझे ब्लॉगमध्ये डेली रुटीन दाखवत जा, असं सॉरी हां, तुझ्या ब्लॉगमध्ये डेली रुटीन दाखवत जा, जेणेकरून तुला अजून सपोर्ट होईल किंवा ग्रोथ होईल म्हणून चॅनल। तर कसं आहे ना ताई, मी काही पण दाखवलं ना लोकांना तरी प्रॉब्लेमच आहे। काही लोक माझे ना एवढे हेटर्स बनलेले आहेत, जाणू ना। मी काय त्यांच्याशी दुश्मनी करत नाही का, मला काही घेणं देणं बी नसते। ते लोक जाणून माझे दुश्मन बनतात, त्यामुळे त्यांना मी काही बी दाखवलं, चांगलं वाईट काही बी कोणतेही व्हिडिओ काढले तरी त्यांना प्रॉब्लेमच आहे। त्यामुळे जसं मला जमते तसं मी काढते। हां, माझा जुना चॅनल होता ना, त्याच्यावर मी आधी ब्लॉगिंग करायची, म्हणजे जे काम मी करते ना उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं असं दाखवायची, भांडे घासून दाखवायची, कपडे धुवून दाखवायची, सगळे माझ्या जुन्या चॅनलवर मी दाखवायची। पण आता मला ते योग्य वाटत नाही। पण तरीही तुम्ही म्हणता तर मी एक छोटासा प्रयत्न करील, एखादा ब्लॉग असा बनवेल, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कंटिन्यू काम दाखवेल तुम्हाला, काय बसली जरी असेल तरी दाखवेल तुम्हाला, ठीक आहे? तर प्रयत्न करील मी, म्हणले म्हणून। तर चला, तुम्हाला जर तसे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच ट्राय करू आपण। आणि काही बाया आहेत अशा ज्या
म्हणजे काय म्हणत होते, हां, त्या पॉडकास्ट चॅनलवर जाऊन की तिच्या नवऱ्याचा आणि किरण्याचा तिचा पॉडकास्ट घ्या. तर मला असं वाटतं ना, हे लोक असे कमी बुद्धीचे आहेत, यांना अक्कलच नाही, अक्कल शून्य लोक, काय नॉनसेन्स. तर थोडंशी कॉमन सेन्स वापरा आणि मग बोला. पॉडकास्ट मुलाखत हे एकाच व्यक्तीची असते, लईसले 2 व्यक्तीची असेल तुम्हाला माहिती. तर 3 जण त्यात बसवायचे ना, भांडणं लावायचे, म्हणजे तुम्हाला शेकत बसायला लय मज्जा वाटते नाही का. म्हणजे एखाद्यामध्ये भांडणं लावून द्यायचे आणि शेकत बसायचं. अरे कुठं असं बघितलंय का 2-2, 3-3 जणांची? प्रत्येकाला आपली आपली स्टोरी सांगायचा अधिकार आहे, बरोबर. तुम्ही असं कुठं बघितलंय का 2-2, 3-3 जण बसून चर्चा करताय पॉडकास्टमध्ये? काय तरी उगं म्हणजे भांडणं लावून द्यायची आणि शकत बसायचं. लय मज्जा येते नाही का भांडणं बघायला. तुम्हाला एवढीच हौस आहे तर त्यांना फोर्स करा, त्या सरांना फोर्स करा की जावा तुम्ही सांगावा, आणि त्यांना बी म्हणावा तुम्ही घ्यावा. ती त्यांची मर्जी राहिली ते त्यांचा पॉडकास्ट घेणार नाही घेणार, ती त्यांची मर्जी राहिली ते सांगणार नाही सांगणार. मोका राग तुम्हा लोकांना आहे ना, मोका नालायक लोक आहे तुम्ही ना. ती बोचऱ्याचा आणि किरण्याचा बोचऱ्याचा आणि टकल्याचा पॉडकास्ट घ्या म्हणे. तर आता तुम्हाला आहे ना नवीन पॉडकास्ट बघायला भेटणार आहे पार्ट 3 माझा. पार्ट 3 मध्ये येणार आहे बोचऱ्या, टकल्या आणि करिश्मा ऑफिशियल. बघायला विसरू नका, ओके. आपण प्रयत्न करू. काय बोलतात राव लोक, आई शपथ. तर चला स्वयंपाक करते, उशीर झाला. एकदा डबा देऊन येते, परत प्रमोशनचे कामं आहेत आणि मग तिकडून आल्यावर स्वयंपाक झाल्या प्रमोशनचे कामं झाल्यावर मग बोलू आपण. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मटकीची भाजी करत असते मी. बघा मस्त मटके धुवून घेतली, तेलात मिठात हळद टाकून दिले आणि आता हे मी मस्त शिजवून काढणार. थोडंसं पाणी टाकणार याच्यामध्ये, मस्त शिजवणार. मग कांदा टमाटर कोथिंबीर मस्त भाजी करणार. तर हे जे भांडे घेतले होते ना केसावर भांडे, तर बघा हे लय भांडे कामात आले बाबा. याच्यामध्ये काही धुवायला बी होते, अजून एक मोठं भांडं आहे त्याच्यात दूध तापवायला बी होते आणि याच्यामध्ये चहा ठेवायला सुद्धा होते. तर असे कामात आले बघा बरं भांडे. तर चला आता मी पटकन हे टाकून दिलं आहे, तोपर्यंत चपात्या करते, कांदा टमाटर काटते. म्हणजे हे शिजले की लगेच भाजी टाकायची आणि डबा न्यायचा. करा कंटिन्यू. इकडे मटकीची भाजी केली, इकडे चपात्या झाल्या आहेत आणि इकडे पाऊस येऊन राहिला आहे बघा. पाऊस चालू झाला आहे. सकाळपासूनच पावसाचं वातावरण होतं, आता एकदम बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. आता झाला आहे स्वयंपाक. आता पटकन टिफिन पॅक करायचा आणि टिफिन बॉटल नेऊन द्यायची. चला कसला अवतार झाला बा, नुसतं तेलकट चेहरा झाला. स्किनसाठी काहीतरी सांगा तरी मला. तर चला आता निघते. टिफिन तयार झाला आहे मयांकचा. बाई ग, माझ्या गाडीचं बी काम करायला जायचं आहे. त्या आरसा फुटला ना गाडीचा, तो कधी शोरूमला नेणं होते गाडी काय माहिती. तर चला मग करा कंटिन्यू. डबा देऊन येते मग बोलते. तर मयंकला टिफिन देऊन आली, अजून जेवण नाही. 3:30 वाजलेत. म्हणजे मगाशीच आली मी टिफिन देऊन. आता जेवण करते आणि मग कामं आवरायचे. हा पावसाचा मोसम बघा, एवढा भयंकर वातावरण झालं आहे ना. कोणी म्हणन आता 7च वाजले काय संध्याकाळचे, एवढं वातावरण असा पुरा अंधार झालेला आहे बाहेर. तर आता जेवण करते. आत्ता लय जोरात मला भूक लागली. प्रमोशनचा व्हिडिओ द्यायचा होता, तो व्हिडिओ वगैरे दिला. त्यानंतर आता जेवण करून कामं आवरायचे, मग परत मयंकला घ्यायला जायचं. तर मी अगरबत्तीच्या बिझनेसबद्दल बोलली होती, तुम्हाला आठवत असेल. तर मला करायचं आहे, पण थोडं कसं इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्याच्यामध्ये भरपूर. कारण जेवढं जास्त माल घेऊ तेवढं आपल्याला ते म्हणजे परवडलं बी पाहिजे ना सेल करायला. त्यानंतर ते कॅरीबॅग असतात, त्यानंतर म्हणजे बरेच कुटाणे असतात. पार्सल पाठवायचे म्हणल्यावर सोपं नाही आहे. तर बघू म्हणलं थोडं मी वेगळ्या अडचणीत आहे. एकतर हे EMIचं टेन्शन, ते सगळं एक हँडल करते. आता मयंकच्या शाळेची बी फी आली जवळ, लय टेन्शन आहे बाबा. तर जसं पॉसिबल होईल ना तसं पटकन मी ते स्टॉक भरणार आहे. खूप जण म्हणत होते अगरबत्तीचं करणार होती, काय झालं. तर करणार आहे. प्लीज समजून घ्या, सपोर्ट करा जरा. सगळीकडंच कुठं मॅनेज करावं असं होतं आहे मला. बघा बरं, मी म्हणजे एवढ्या अडचणीत असते, एवढ्या प्रॉब्लेममध्ये असते दरवेळेस, आणि हे लोक कसे माझ्यावर आरोप लावतात मला कळतच नाही राव. जे लोक खरंच असं फालतू कामं करत असतील, त्यांच्याकडे किती पैसे राहत असतील, त्यांचं राहणं किती टॉपटिप राहत असेल, ते रोज नवीन नवीन कपडे घालत असतील. इथं आम्ही कपडे घेतले का वर्ष कधी गेलं त्या कपड्यांमध्ये तर कळत नाही आम्हाला, आणि असले आमच्यावर आरोप लावतात. सांगा बरं, पटतंय का बरं? म्हणून मी यांना उत्तर देत नाही, चिल्लर का समजते. कारण हे लोक तोंडाला येईल ते भुगतात. काही म्हणजे नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं, त्याच्या बोलण्याला काही अर्थ नसतं, कारण ते रिॲलिटीत नसते. हां, जर आपल्या रिअल याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी बोललं तर मग आपण त्याला उत्तर देऊ शकतो. मग यांना काय उत्तरं द्यायचे तुम्हीच सांगा आता.
एखादी चुकीची बाई लगेच ओळखायला येते, तिचं राहणीमान, तिचं ते रोजचे नवीन कपडे घालणं, रोजचं म्हणजे ते लाईफच वेगळी राहते. आणि असे लोक सोशल मीडियावर नसतात मेन म्हणजे. तर जे लोक असे बोलतात ना, मला असं वाटतं ते स्वतः तसे करतात, त्यांचे कस्टमर कमी झालेले असतात, त्यामुळे ते याच्यावर त्याच्यावर आरोप घेतात, बरोबर ना. तर चला आता लय जोरात भूक लागली, जेवण करते, काम आवरते, प्रमोशनचा व्हिडिओ दिला तर आलेले छोटे मोठे प्रमोशन करते बाबा मी. आता मला ते हे बी बघायचं आहे, म्हणजे असतात म्हणे काय मार्केटिंगचे किंवा याचे प्रमोशन असते, ते मिशो वगैरेचं नाही का, ट्राय करून बघते. ट्राय करायला काय हरकत आहे नाही का. बापरे, एवढे प्रमोशन वगैरे घेतले तर कसली धावपळ व्हायची बाबा माझी. चांगली गोष्ट आहे, चला आले तर नाही का. पण तरी प्रयत्न करू आपण, ते कसे मिळवतात मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कसं त्या कंपन्यांना कॉन्टॅक्ट करायचे का, काय करायचं की आपले फॉलोअर्स वाढल्यावर त्यांना ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात, माहीत नाही काय विषय. तर लवकरच मी एक खूप मोठी बिग गुड न्यूज देणार आहे बरं का. पण ते डायरेक्ट असं दाखवणार तुम्हाला धब्बा, म्हणजे स्वप्नच होतं माझं ते, पण ते लवकरच पूर्ण होणार आहे असं समजा. मी सांगू शकत नाही कोणतं काय, पण मला 4-8 दिवस द्या. त्याच्यामध्ये जर झालं तर मग मी दाखवेल तुम्हाला, दिसेलच, नाही तर मग काय सांगता येत नाही. भयंकर मौसम झाला आहे, भयंकर एकदम, म्हणजे दाखवते तुम्हाला बघा. 1 मिनिट, हे बघा कसलं झालं आहे बघा. आत्ता एकदम जोरात पाऊस येईल असं वाटायला लागलं आहे मला. त्या अगोदर पटकन जेवण करून कपडे धुवून घेते, नाहीतर मग कपडे वाढणार नाही. एकतर डोकं दुखायला लागलं आहे माझं लई. टेन्शन, घरातलं टेन्शन वेगळं, शाळेचं टेन्शन वेगळं, बाहेरचं टेन्शन वेगळं, हे असलं टेन्शन वेगळं, यांचं टेन्शन वेगळं. हां, फक्त एवढं या लोकांचं टेन्शन नाही घेत बाबा मी, एवढं खरं आहे. तर चला या मग जेवण करायला. मटकीची भाजी, चपाती. आता बघा मयंक नव्हता तरी जेवत नव्हती, आता मयंक आला तरी जेवायला उशीर होतो. तर चला करा कंटिन्यू, बोलते नंतर. तर फ्रेंड्स, कामं आवरावं म्हणलं पण कामं तसेच पडले होते, कारण मोबाईलमधले काही कामं होते माझे पेंडिंग, तिकडे लक्ष दिलं आधी, ते कामं पूर्ण करून घेतले. त्यानंतर मग मी मयंकला आणायला गेली शाळेत, आणि मग मयंकला आहे ना एका मावशीनी पैसे दिलेत बरं का, 200 रुपये मयंकला खाऊ घेण्यासाठी किंवा काही वापरण्यासाठी. तर मयंकला दिले मी ते पैसे. म्हटलं काय करायचं तुला, तर तो म्हणे मला गल्ल्यात टाकायचं. म्हटलं टाक मग, गल्ल्यामध्ये पैसे टाकायची हॅबिट्स लावती आता त्याला. बघा असं काहीतरी चांगलं हे सवयी लावायला पाहिजेत का नाही पोरांना. तर त्याला जो दिवाळीचा गल्ला घेतला होता, त्या गल्ल्यामध्ये मस्त त्याने पैसे टाकून दिलेत. त्यानंतर एक ताई मला म्हणत होते की म्हणे तू खूपच लॉंग व्हिडिओ बनवते. तर मला सांगा मित्रांनो, खरंच लॉंग व्हिडिओ असतात का, कमी करू का, किती मिनिटाचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल मला नक्कीच सांगा. कारण माझे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत व्हिडिओ असतात ना, त्यामुळे एवढे लॉंग होतात. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी मेहंदी लावते म्हणली, पण दिवसभर काही मेहंदी बी लावणं झालं नाही. आणि आता हे सगळे किचन ओट्यावरचा राडा आवरून काढायचे. कपडे धुवून काढलेत, लई मोठे कपडे होते त्यामुळे लई टाईम गेला कपडे धुण्यामध्ये. त्यानंतर हे किचन ओट्यावरचं सगळं आवरायचं. तर मला नक्की सांगा व्हिडिओची लेंथ किती ठेवायची. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर बापरे, फायनली आवरले बाबा माझे कामं. लय म्हणजे लय दिवसभर चालतात कामं, काय करावं. हा बघा, आय बारक्या, ते तसलं काम करून राहिलं पोट. हां कुठं गेलतस का ना अंगर वडायला, हां थकायला. थकलो म्हणतो अजून, शाळेत खेळायला जाऊन थकलो बघा. तर आता आवरलं माझं, भांडे आवरले, किचन ओटा वगैरे साफ केला व्यवस्थित मस्त. त्यानंतर इकडे बघा देवपूजा म्हणजे दिवाबत्ती केलेली आहे. कोणीतरी मला म्हणे काही असो देवपूजा छान करते म्हणे तू. हो ना, खरंच ना, एवढं प्रसन्न वातावरण वाटतं ना माझ्या घरात देवपूजा केल्यावर, विचारूच नका. लय भारी वाटतं, देवपूजा केलं तर भारीच वाटत असतं. तर अशी मस्त दिवाबत्ती करून घेतली संध्याकाळची, मस्त तुळशीला अगरबत्ती दिवा लावला. आता काय लय मोठे कपडे होते बाबा, ते कपडे धुता टाईम झाला, त्याच्यामुळे मग आता उशीर झाला. धुणं झालं, भांडे झाले, झाडून पुसून झाला. आता दिवाबत्ती वगैरे केलं. आता स्वयंपाक. तर स्वयंपाक करायचं, खायचं. स्वयंपाक काय करायचं, चपात्याने ते पडलंच आहे. लय 2 वाजता स्वयंपाक झाला माझा, करू काहीतरी आता. तर चला फायनली आताशी कामं आवरले. आणि आज आहे शुक्रवार, तर शुक्रवारी ना मी काही ना काही रेमेडी करत असते. तर आता माझ्या त्या सगळ्या रेमेडी करोस तो आता वाजले 7:30. रेमेडी करोस तो सगळे 8 वाजतील. मग 8 ते 9 मध्ये आपण खाऊन पिऊन मस्त मयंकला झोपून मग लाईव्ह येते.
तर करा कंटिन्यू, थोड्या वेळा बोलते कारण टायमिंग टू टायमिंग महत्त्वाचं आहे ना. काही रेमेडीज असतात ते मी करत असते. आणि आज मयंकची नजर बी काढायची. मया चल ये इकडं. तर त्याची नजर बिजर काढायची. गावाहून आल्यापासून नजरच काढली नाही. तर ही मी तुरटी वापरत असते नजर काढायला. आणि बऱ्याच गोष्टीला खूप जण विचारतात दाताबद्दल. तुम्हाला सांगू, ही बघा ही तुरटी आहे. हे कापराच्या याच्यामध्ये ठेवली मी, तुम्हाला दाखवतो का. तुरटी तुम्हाला माहिती आहे की त्याला हे म्हणतात, काय म्हणतात रा, तुरटीच म्हणतात रे बाबा. हे बघा, हा तुरटीचा खडा असतो असला. हा खडा पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आणि मग त्या पाण्याने आहे ना गुरण्या करायच्या. नाही, गुरण्या करायच्या. मग बुधवारी शनिवारी म्हणजे हप्त्यातून 2 वेळेस करायच्या. त्याचे भरपूर बेनिफिट आहेत, ते तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर हे नजर उतरवायला बी कामात येते आणि बऱ्याच कामात येते. तुरटी माझी लय फायदेशीर आहे. तर चला आता माझ्या राहिलेल्या रेमेडीज करून घेते आणि मग नंतर बोलते तुम्हाला. चले बाबा. तर फ्रेंड्स, तुम्ही म्हणता ना ताई एवढं सगळं होऊन तू एवढी पॉझिटिव्ह कशी काही राहते. तर मी काही ना काही रेमेडी करत असते बरं का. आणि त्याचा खरंच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक पडत असतो. तुम्ही पण ट्राय करत जा. तर काही काही रेमेडीज अशा आहेत ज्या मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, दाखवू पण शकत नाही. पण हा जे दाखवू शकते, सांगू शकते, तर ते मी तुम्हाला दाखवत असते. तर अशा पद्धतीने आहे ना दर शुक्रवारच्या शुक्रवारी हा प्रकार करत जा. मस्त 5 लवंग घ्यायचे, 5 कापूर घ्यायचे, तेजपत्ता घ्यायचा. त्याला काय म्हणतात तुम्ही, तेजपत्ताच म्हणतात बघा. तुम्हाला दिसत असेल प्लेटमध्ये, मला नाही माहिती आहे त्याचं दुसरं काही नाव. आणि त्याच्यामध्ये मस्त तुरटीचा खडा घ्यायचा, ते जाडायचं आणि अख्ख्या घरभर आहे ना त्याचा धूर दाखवायचा. जेवढी निगेटिव्ह एनर्जी असेल ना आपल्या घरामध्ये काय, ते सगळे निघून जाते. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर फायनली झाल्यात माझ्या सगळ्या रेमेडी. आता बसली बाबा, आता जेवण वगैरे करावं म्हणलं, लाईव्हला यावं. तर तुम्ही म्हणणार कोणत्या रेमेडी आहेत, काही काही रेमेडी आता त्या काही सांगू शकते, काही नाही सांगू शकत. अशा जे सांगू शकत होती ते दाखवलं बाबा. जे सांगू शकत नव्हती ते नाही दाखवू शकत. जे दाखवू शकत नाही ते सांगू शकत नाही. घ्या समजून. काहीतरी माणसाने करत राहायला पाहिजे आयुष्यामध्ये, नाही का. याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा, त्याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा, कोण काय करतं, कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय, कोणाचं लफडं आहे, कुठं काय आहे, हे इकडं लक्ष देण्यापेक्षा बरं आहे ना आपल्या जीवनात काहीतरी करत राहावं, नाही का. तर चला, अशा पद्धतीने फायनली काम आवरलेत. आता जेवण करायचं, लाईव्ह यायचं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, सपोर्ट करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा. म्हणजे दुसरे पण बघतील, ते पण सबस्क्राईब सपोर्ट करतील. आणि हो, आपले बघा लवकरच म्हणजे शक्यतो आज होऊन जातील मला असं वाटते. झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर आज आपले फायनली 50K पूर्ण होणार आहेत यूट्यूब फॅमिली. तर मला खूप खूप आनंद आहे. ते मी शब्दात नाही सांगू शकत की अक्षरशः मी हा चॅनल मला असं वाटतं 1 डिसेंबरला 1 डिसेंबरला ओपन केला होता हा चॅनल. आणि आता 1 नोव्हेंबर, उद्या 1 नोव्हेंबर म्हणजे 11 महिने. 11 महिन्यामध्ये 50K पूर्ण झाले. शक्यच नाही, कोणीच करू शकत नाही, होऊच शकत नाही. जे लोक मला नावं ठेवतात ना, जे लोक मला काहीतरी बोलत असतात, म्हणजे हे लोक टोळी गँगचे लोक, यांना म्हणा एकात बी दम असेल ना तर स्वतःच्या जीवावर 50K करून दाखवा 1 वर्षाच्या आत. वर्ष नाही, यांना 2 वर्ष देऊ आपण, करून दाखवा म्हणा. तर मला खूप म्हणजे खूप खूप आनंद आहे. असं सपोर्ट, असंच प्रेम, असंच जीव तुमचं माझ्यावर राहू द्या. आणि छान छान व्हिडिओ काढण्याचे मी इथून पुढं प्रयत्न करील. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेत ना ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं. म्हणजे कसंही मला मग त्या टॉपिकवर बोलायला, व्हिडिओ काढायला. ठीक आहे. तर चला, आपला बघते आता काय. तर ते अगरबत्तीचा बिझनेसचं लवकरात लवकर थोडे पैसे आले, थोडे म्हणजे सगळंच चालवावं लागतं यार, सगळीकडे लक्ष द्यावं लागते. काय करायचं आता, म्हणजे एक्स्ट्रा पैसे जे आहेत बाजूला पडले पाहिजेत, तेव्हा आपण ते काहीतरी बिझनेस चालू करू शकतो, नाही का. तर असू द्या, बघू आता. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करणार ना मला, एकदा कमेंटमध्ये सांगा, नाही तर असं नको व्हायला. ठीक आहे, नेगेटिव्ह विचार नाही करत मी, पण सगळ्यांनी सपोर्ट करा एवढंच सांगणार. की जर मी स्टॉक भरलाच तर सगळ्यांनी सपोर्ट करा. कसं आहे, काहीतरी काम करायला पाहिजे यूट्यूबच्या पण पलीकडं, साईड बाय साईड. तसं तर कॅटरिंगचं असतंच, पण ते कधीमध्ये येतं. आता बघा, आलं होतं एका ठिकाणी, पण मला असं वाटतं की पोराला कुठं घेऊन जायचं, नाही का. त्या दिवशी पोराचे हाल बघून मला नकोच वाटलं. असं वाटलं हे जर रात्रीचं असं अशा पद्धतीने काम असेल ना एवढा उशीरपर्यंत, तर मग नकोच वाटतंय. कुठं पोराला घेऊन जाऊन हाल करायचे. त्याच्यामुळं नाही गेली, नाहीतर मी गेली असते. आज पण आलं होतं कॅटरिंगचं काम, तर कॅन्सल केलं. असू द्या,
काही का असं ना, कॅटरिंगचं काम कॅन्सल झालं पण एक प्रमोशन तर झाला. तर अशा पद्धतीने चालू असतं बाबा आपलं. आणि राहिली गोष्ट पोलीस भरतीसाठी, मला भरपूर जण म्हणतात की ताई पोलीस भरती कर वगैरे. तर तुम्हाला सांगू का, पोलीस भरती इच्छा तर खूप आहे, पण हे असेच कोणाला सपोर्ट मागितला ना तर हे असले बांग्या बोचऱ्यासारखे फसवणारे लोक भेटतात. मग विश्वास कोणावर करायचं सांगा. आता सपोर्ट म्हणजे हे असंच ना, त्यांनी सपोर्ट केला, नजर बदलली त्याची, म्हणजे अशा गोष्टी. एकतर भाऊ म्हणून आधी ताई करतात, भाऊ म्हणून लाईफमध्ये येतात आणि मग नंतर मी तुझा मोठा भाऊ काय काय बडबड करतात आणि नंतर यांच्या नजरच बदलतात. त्याच्यामुळे माझा कोणावर विश्वासच नाही बाबा. म्हणून मला ना कोणाची हेल्प घेऊ वाटत आता, ना कोणाचा सपोर्ट घेऊ वाटत. तर होईल कशानं कसं चाललंय, जसं चाललंय तसं. पण इच्छा लई आहे, खरं सांगू ना, अगदी मनापासून इच्छा आहे माझी. असं वाटतं की चान्स भेटला ना तर आत्ता चान्स नाही सोडणार. म्हणजे खूप इच्छा आहे पोलीस भरती द्यावं. काही का असं ना, एक म्हणजे पहिल्यांदा अनुभव आला होता, दुसऱ्यांदा भरती होईल एवढं मला स्वतःवर विश्वास आहे. होईल म्हणजे होईल, झालीच समजा. म्हणजे जर मी प्रयत्न केले ना 100% झाली समजा. पण मला काय मार्गच सुचत नाही, कसं काय कोणत्या मार्गाने. परत जाऊ द्या, सध्या तरी जसं चाललंय तसं चाललंय. असेल नशिबात तर होईल नक्की. कारण आता सध्या मला 27च आहे, 28, 29, 30, 31, 32, 4-5 वर्ष जर आहेत माझ्याकडे. 4-5 वर्षात मी कधीही भरती देऊ शकते जर मनात आलं तर. तर बघू काय होते कसं होते. पण सध्या तरी असं व्यवस्थितच चाललेलं आहे. ठीक आहे, तुमचा प्रेम सपोर्ट असाच राहू द्या. 50Kच्या खूप आताच धन्यवाद. कारण हा व्हिडिओ 50K झाल्यानंतरच तुम्हाला बघायला काहीतरी मला वाटतं 40 सबस्क्रायबर बाकी राहिलेत फक्त. 40 जणांनी सबस्क्राईब केलं की झाले 50K. तर थँक्यू सो मच. असंच तुमचा प्रेम राहू द्या. चला आता आम्ही जेवण वगैरे करतो, मग लाईव्हला येतो. आजच्यासाठी एवढंच. असा गेला आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ आवडत जातील ना बघायला ते मला नक्की सांगा. कारण चेंजेस आणायचे मला पण व्हिडिओमध्ये. तेच बोर झाला आता, मला पण नको वाटते. फास्ट बस सोडून द्यायचा आता. आणि लग्न हा विषय तर नाहीच आहे आपल्या व्हिडिओमध्ये, बरोबर ना. त्यामुळे दुसरं काहीतरी टॉपिक असेल तुमच्याकडे, तुम्हाला वाटत असेल ताई या टॉपिकवर, जसं की त्या ताईने सजेस्ट केलं की डेली रुटीन दाखव, त्याच्यामध्ये सगळेच कामं दाखव, तर आय विल ट्राय. पण तुम्हालाही जर काही वाटत असेल सजेशन देऊ तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुमच्या कमेंटचा रिप्लाय करील आणि त्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.